Good morning, students. We are going to today the study of substitution reaction. Next topic is nucleophilic substitution reaction, SN1 reaction mechanism, SN2 reaction mechanism. So, what is meant by substitution reaction? First, the definition of substitution reaction. The reaction in which atom or group is replaced by another atom or group is called as substitution reaction. म्हणजे अशी रिएक्शन की एखादा ग्रुप किंवा एखादा ॲटम त्या रिएक्शन मध्ये हा रिप्लेस होतो आणि त्या रिएक्शनला म्हटलं जातं सबस्टिट्यूशन रिएक्शन. सो बेसिकली त्याच्यामध्ये न्यूक्लियोफाइल या ठिकाणी येतो. तर सेकंड आहे न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन मध्ये त्याची डेफिनेशन सुरुवातीला आपण बघू. अ सबस्टिट्यूशन रिएक्शन इन विच weaker nucleophile is replaced by a stronger nucleophile is called as nucleophilic substitution reaction. म्हणजे काय न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन म्हणजे काय की वीकर न्यूक्लियोफाइल जो असणार आहे हा स्ट्रॉंगर न्यूक्लियोफाइलने काय होईल रिप्लेस होणार आहे. जसं की एखादा न्यूक्लियोफाइल घेऊया आपण OH असेल या ठिकाणी आणि OH हा जो आहे हा स्ट्रॉंगर न्यूक्लियोफाइल आहे आणि Br जो आहे हा वीकर न्यूक्लियोफाइल आहे. तर हा न्यूक्लियोफाइल ह्या न्यूक्लियोफाइलला काय करणार आहे रिप्लेस करणार आहे. म्हणजेच या रिएक्शनला म्हटलं जाईल न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. तर यामध्येच न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन मध्ये दोन प्रकारचे आपल्याला रिएक्शन बघायचे आहेत. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे SN1 रिएक्शन मेकॅनिझम आणि सेकंड आहे SN2 रिएक्शन मेकॅनिझम. सो व्हॉट इज मीन बाय SN1 रिएक्शन मेकॅनिझम अँड व्हॉट इज मीन बाय SN2 रिएक्शन मेकॅनिझम. SN1, so SN1, so S means substitution, N means nucleophilic and 1 means unimolecular. 1 means unimolecular. Same as SN2. So what is meant by SN2? S means substitution, N means nucleophilic, 2 means बायमॉलिक्युलर. म्हणजे ही जी रिएक्शन असणार आहे ही एका स्टेप मध्ये होणारी असणार आहे. म्हणजे एका स्टेप मध्ये ती परफॉर्म होईल म्हणून त्याला म्हटलं जातं युनिमॉलिक्युलर आणि याला म्हटलं जातं बायमॉलिक्युलर. म्हणजे ही दोन स्टेप मध्ये त्या ठिकाणी होऊ शकते. तर आता आपण सुरुवातीला स्टार्ट करूया SN1 रिएक्शन मेकॅनिझम. सो बघा आता या ठिकाणी आपण घेतलंय SN1 रिएक्शन मेकॅनिझम. S means substitution, N means nucleophilic and 1 is denoted, so 1 means unimolecular. तर या ठिकाणी आपण एक आता एक्झाम्पल घेऊ शकतो. या ठिकाणी फॉर एक्झाम्पल आहे टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड. ओके, एक्झाम्पल आहे टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड. टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड या ठिकाणी आपल्याला रिएक्ट करायचं आहे अल्कली बरोबर. आता तुम्हाला माहिती की अल्कली कुठले कुठले असतात.
KOH आणि NaOH. तर आपण याला रिएक्ट करू आपण KOH बरोबर. तर एका ठिकाणी काय होणार आहे की सगळ्यात महत्वाचं सबस्टिट्यूशन न्यूक्लियोफिलिक. याचं आपल्याला माहिती आहे की सबस्टिट्यूशन न्यूक्लियोफिलिक म्हणजेच काय की एक न्यूक्लियोफाईल हा दुसऱ्या न्यूक्लियोफाईलला काय करतो, रिप्लेस करतो. मग आता ह्या ठिकाणी Br काय आहे, न्यूक्लियोफाईल. OH काय आहे, न्यूक्लियोफाईल. मग या ठिकाणी Br रिप्लेस होईल OH या न्यूक्लियोफाईलने. म्हणजेच या ठिकाणी येणारा जो प्रॉडक्ट असेल CH3 C CH3 CH3 आणि या ठिकाणी अटॅच झाला OH आणि प्लस K Br. म्हणजे त्या ठिकाणी KOH आपण घेतला अल्कली, त्याचा मीडियम आहे ॲक्वियस. KOH चा मीडियम आहे ॲक्वियस. तर या ठिकाणी Br रिप्लेस झाला OH ने. म्हणजे टर्शरी ब्युटिल ब्रोमाइडचा या ठिकाणी झाला टर्शरी ब्युटिल अल्कोहोल. या ठिकाणी टर्शरी ब्युटिल ब्रोमाइडचा झाला टर्शरी ब्युटिल अल्कोहोल. तर आपल्याला या ठिकाणी याचं मेकॅनिझम बघायचं आहे की या रिएक्शनचं मेकॅनिझम काय आहे. हे डायरेक्टली तुम्हाला प्रॉडक्ट दिसत आहेत की Br च्या ठिकाणी OH आला, परंतु ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जे काही मेकॅनिझम झालेलं आहे, हा जो क्वेश्चन आहे SN1 रिएक्शन मेकॅनिझमचा किंवा SN2 रिएक्शन मेकॅनिझमचा, हा तुम्हाला बोर्डाला बऱ्याच वेळेस विचारला गेलेला आहे. त्याच्यामुळे SN1 रिएक्शन मेकॅनिझम असेल किंवा SN2 रिएक्शन मेकॅनिझम असेल, हे क्वेश्चन 4-4 मार्कला बऱ्याच वेळेस रिपीट झालेले आहेत. मागच्या वर्षाच्या सिलेबस मध्ये तो 5 मार्कला विचारला जायचा, परंतु आता जो नवीन सिलेबस अपडेट झालेला आहे आणि नवीन सिलेबस नुसार SN1 किंवा SN2 हा 4 मार्कला फिक्स विचारला जाणारा क्वेश्चन आहे. म्हणून तुम्हाला काळजीपूर्वक या ठिकाणी याचा स्टडी करायचा आहे. तर त्याचा आपण रिएक्शन मेकॅनिझम बघू. तर फर्स्ट कायनेटिक एक्सप्रेशन. कायनेटिक एक्सप्रेशन्स. तर कायनेटिक एक्सप्रेशन्स म्हणजे काय, द रेट ऑफ दिस रिएक्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओनली वन रिएक्टंट. The rate of this reaction is directly proportional to concentration of only one reactant. ओके. आणि या ठिकाणी आपण रिएक्टंट जो घेतलेला होता तो काय होता, एकच होता त्या ठिकाणी, दॅट इज टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड. देअरफॉर इट इज युनिमॉलिक्युलर रिएक्शन और फर्स्ट ऑर्डर रिएक्शन सुद्धा त्या ठिकाणी त्याला आपण म्हणू शकतो. मग या ठिकाणी रेट ऑफ रिएक्शन काय असणार आहे ते बघू. Rate of reaction is directly proportional to CH3 3 टाइम्स आपण त्या ठिकाणी यूज केला होता आणि त्या ठिकाणी होता CBr. म्हणजे रेट ऑफ रिएक्शन काय असणार, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रिएक्टंट. या ठिकाणी हा रिएक्टंट आहे आणि मग रेट ऑफ रिएक्शन इज इक्वल टू K into bracket CH3 3 times CBr. So what is K? It is specific rate constant. It is specific rate
कॉन्स्टंट. बघा आता SN1 रिएक्शन मेकॅनिझम मध्ये 2 स्टेप आहेत. याच्या मेकॅनिझमच्या 2 स्टेप आहेत. पहिली स्टेप जी असणार आहे फॉर्मेशन ऑफ कार्बोनियम आयन किंवा कार्बोकॅटायन. ओके, कार्बोकॅटायन. आता कॅटायन म्हणजे काय तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. कॅटायन मीन्स पॉझिटिव्ह चार्ज असलेले मॉलिक्यूल. ओके, त्याला म्हटलं जातं ज्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज असतो तो काय असतो, कॅटायन, आणि ज्याच्यावर निगेटिव्ह चार्ज तो असतो एनायन. म्हणजेच कार्बनवरती काय असणार आहे, पॉझिटिव्ह चार्ज. कार्बो मीन्स कार्बन, कॅटायन मीन्स चार्ज, पॉझिटिव्ह चार्ज. म्हणजेच या ठिकाणी कार्बनवरती काय असणार आहे, पॉझिटिव्ह चार्ज असणार आहे. तर आपण एक्झाम्पल घेतलं होतं टर्शरी ब्युटील ब्रोमाइडचं, CH3C CH3 आणि या ठिकाणी होता Br. तर पहिल्या स्टेप मध्ये काय होणार आहे की फॉर्मेशन ऑफ कार्बोनियम आयन, म्हणजे कार्बोकॅटायन या ठिकाणी फॉर्म होणार आहे. तर ही असणारी पहिली स्टेप. पहिली स्टेप जी असणार आहे ही स्लो स्टेप असणार आहे. पहिली स्टेप जी असेल ती स्लो स्टेप असेल, आणि ही जी स्टेप असणार आहे ती असणार आहे RDS, म्हणजेच रेट डिटर्मिनिंग स्टेप. रेट डिटर्मिनिंग स्टेप असणार आहे. म्हणजे रेट डिटर्मिनिंग स्टेप म्हणजेच की या रिएक्शनचा रेट काय असणार आहे, स्लो. या रिएक्शनचा रेट असणार आहे स्लो. मग ह्या ठिकाणी फर्स्टली आपल्याला जो मिळणार आहे CH3 आणि CBr या ठिकाणी, तर आधी सुरुवातीला आपल्याला मिळणार आहे ट्रान्झिशन स्टेट फर्स्ट, TS, ट्रान्झिशन स्टेट फर्स्ट, CH3C, Br. बघा या ठिकाणी CBr हा जो बॉन्ड आहे, हा बॉन्ड या ठिकाणी डॉट मध्ये दाखवलेला आहे. मग CBr बॉन्ड डॉट मध्ये काय आहे, कारण की CBr बॉन्ड काय होतोय, ब्रेक होतोय. CBr बॉन्ड काय होतोय, ब्रेक होतोय. कारण ही स्टेप जी आहे ती असणार आहे स्लो स्टेप. मग या ठिकाणी CBr बॉन्ड काय होणार आहे, ब्रेक होणार आहे. ज्यावेळेस CBr बॉन्ड ब्रेक होईल त्यावेळेस या कार्बन वरती कार्बनची व्हॅलेन्सी असते 4, कार्बनची व्हॅलेन्सी 4 असते. मग कार्बनची व्हॅलेन्सी काय होईल, कमी होणार आहे. म्हणून त्या ठिकाणी कार्बनची व्हॅलेन्सी कमी झाल्यामुळे काय झालं की त्याच्यावर चार्ज जो असेल तो पॉझिटिव्ह चार्ज येणार आहे. म्हणजेच ऑब्व्हियसली काय तयार होणार आहे, कार्बोकॅटायन या ठिकाणी तयार होईल. म्हणून आपल्याला फॉर्मेशन, मग त्यानंतर ह्या स्टेप नंतर CH3 आणि याच्यावर कार्बन ते आला पॉझिटिव्ह चार्ज, कार्बन आलेला आहे पॉझिटिव्ह चार्ज, प्लस Br मायनस, आणि कार्बनवरती आता पॉझिटिव्ह चार्ज आला. म्हणजे पहिली स्टेप आपली संपली, फॉर्मेशन ऑफ कार्बोनियम आयन. म्हणजे कार्बोकॅटायन या ठिकाणी फॉर्म झालेला आहे. कार्बोकॅटायन फॉर्म झाला म्हणजे कार्बनवरती काय आला, पॉझिटिव्ह चार्ज, आणि Br मायनस हा त्या ठिकाणी लिव्हिंग ग्रुप निघालेला आहे, Lg, लिव्हिंग ग्रुप. लिव्ह म्हणजे सोडून जाणे. तर Br हा लिव्हिंग ग्रुप त्या ठिकाणी आहे. आता कार्बनवर आला पॉझिटिव्ह चार्ज. मग आता पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह
तुम्हाला मागे मी एक्झाम्पल सांगितलं होतं, 11वीला सुद्धा हा टॉपिक झालेला आहे आपला, की पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह, एखाद्या मॉलिक्यूल वरती पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज. आता जर एखाद्या कार्बनवरती पॉझिटिव्ह चार्ज असेल तर त्या ठिकाणी दुसरा न्यूक्लिओफाईल त्या ठिकाणी अटॅक करू शकतो. म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे काय, एखादा पुअर पर्सन, आणि निगेटिव्ह चार्ज म्हणजे काय, एखादा रिच पर्सन. मग आता पुअर पर्सन आणि रिच पर्सन, गरीब श्रीमंताला मारू शकतो का, श्रीमंत गरीबावर अन्याय करू शकतो. त्याच पद्धतीने निगेटिव्ह चार्ज काय करेल, या ठिकाणी अटॅक करणारे कार्बनवरती. म्हणजेच आता आपला न्यूक्लिओफाईल कोणता आहे, OH. आपला जो न्यूक्लिओफाईल आहे OH, त्याच्यावर चार्ज कुठला आहे, निगेटिव्ह. मग निगेटिव्ह म्हणजेच हा त्या ठिकाणी काय झाला, रिच, आणि या ठिकाणी हा जो असणार आहे पॉझिटिव्ह, पुअर. म्हणजे ज्या कार्बनवर अटॅक करणारे OH मायनस. मग आता सेकंड स्टेप आपण बघू. पहिली स्टेप होती फॉर्मेशन ऑफ कार्बोनियम आयन. आता स्टेप सेकंड, अटॅक ऑफ न्यूक्लिओफाईल. या स्टेप मध्ये काय होणार आहे की या ठिकाणी न्यूक्लिओफाईलचं काय होणार आहे, अटॅक होणार आहे. CH3 C CH3 CH3 आणि याच्यावर चार्ज आहे पॉझिटिव्ह, आणि या ठिकाणी अटॅक करणार आहे न्यूक्लिओफाईल. आपल्याकडे न्यूक्लिओफाईल आहे OH मायनस. मग जो न्यूक्लिओफाईल आहे हा बॅक साइडने अटॅक करू शकतो ऍज वेल ऍज फ्रंट साइडने अटॅक करू शकतो. दोघं साइडने तो अटॅक करणार आहे का, कारण तो काय स्ट्रॉंगर न्यूक्लिओफाईल आहे, आणि कार्बन काय आहे विकर. म्हणजे फ्रंट साइड पण तो अटॅक करू शकतो आणि बॅक साइड सुद्धा तो अटॅक करू शकतो. त्यानंतर ही जी स्टेप असणार आहे ही फास्ट स्टेप असणार आहे. ही स्टेप कशी असणार आहे, फास्ट स्टेप. आणि फॉर्मेशन ऑफ अटॅक ऑफ न्यूक्लिओफाईल and then formation of product. So here CH3 CH3 here found is transition state second, because formation of COH bond, so transition state second is formed. Then product CH3 C CH3 OH. या ठिकाणी मग आता आपल्याला मिळालेला आहे प्रोडक्ट, म्हणजे टर्शरी ब्युटिल अल्कोहोल. या ठिकाणी आपल्याला प्रोडक्ट मिळालेला आहे टर्शरी ब्युटिल अल्कोहोल. हे जे मेकॅनिझम आता झालेलं आहे आपल्या टॉपिक मध्ये, हे मेकॅनिझम तुम्हाला त्या ठिकाणी एक्झामला विचारलं जातं, आणि या मेकॅनिझम साठी असणारे तुम्हाला 3 मार्क, आणि 1 मार्क जो असणार आहे तो तुमचा एकतर डेफिनेशनला असेल, किंवा याच्या पुढचा टॉपिक आहे मेकॅनिझम मध्येच एनर्जी प्रोफाईल डायग्राम. याच्यामध्येच पुढचा टॉपिक आहे एनर्जी प्रोफाईल डायग्राम.
एनर्जी प्रोफाईल डायग्राम, त्याच्यामध्ये असणारे या ॲरोवरती पोटेन्शियल एनर्जी आणि इकडे असणारे रिॲक्शन कोऑर्डिनेट. रिॲक्शन कोऑर्डिनेट नंतर इथं असेल डेल्टा E1, या ठिकाणी असणार आहे डेल्टा E2. त्यानंतर या ठिकाणी असणारे रिॲक्टंट, इथे असणारे प्रॉडक्ट तुम्ही राईट करू शकता रिॲक्टंट आणि प्रॉडक्ट एनर्जी प्रोफाइल डायग्राम मध्ये. इथं असणारे ट्रान्झिशन स्टेट फर्स्ट आणि इथं असणारे ट्रान्झिशन स्टेट सेकंड. तुम्ही या ठिकाणी ते रिएक्शन सुद्धा दाखवू शकतात. CH3 3 टाइम्स आणि CBr बॉन्ड काय होतोय, ब्रेक होतोय आणि या ठिकाणी CH3 3 टाइम्स COH बॉन्ड काय होतोय, फॉर्म होतोय. आता ह्यामध्ये E1 E2 जे असणार आहे आणि या ठिकाणी